सद्गुरुनाथ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी दत्ता भैया महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज सांगतात आहे की नाम हे आचरण प्रतीक असावं, साधन हे आचरण प्रतीक असावं। आता एखादा माणूस जर तालमीत जातोय तर त्याच्या अंगावर थोडा तरी पीळ दिसायला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण जर नाम घेतो आहे, साधन करतोय, तर ते आमच्या आचरणातून दिसायला पाहिजे। जर आम्ही पोथी वाचन करतोय, पारायण करतोय, तर त्यामध्ये पोथीमध्ये जे भगवंताचे सद्गुण सांगितले आहेत त्यामधील काहीतरी आमच्या आचरणात यायला पाहिजे, आमच्या पर्सनॅलिटीतून दिसायला पाहिजे, तरच लोक तुम्हाला मान देतील। असं महाराज म्हणतात आहे, तुम्ही नाम साधक आहात, भक्तिपंथी आहात म्हणून। सत्पुरुषांनी जे सांगितलं त्यावर आधी आचरण केलेलं आहे, आधी अनुसरण केलं, नंतर त्यांनी लोकांना सांगितलंय। त्यामुळे समाजाचा, लोकांचा लोंढा त्यांच्या मागे राहिलेला आहे, आमच्या मागे कोणीच नसतं। एकदा एक बाई आपल्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन एकनाथ महाराजांकडे आली। म्हणायला लागले, महाराज हा मुलगा खूप गुळ खातो, तुम्ही याला जरा समजा बरं। खूप गुळ खातो त्यामुळे याचं नाक फुटते, नाकातून रक्त येते। एकनाथ महाराज म्हणतात, बाई तुम्ही 8 दिवसांनी त्याला माझ्याकडे घेऊन द्या, मी तुम्हाला उपाय सांगेन। 8 दिवसांनी बाई पुन्हा महाराजांकडे येते मुलाला घेऊन। महाराज त्या मुलाला प्रेमाने मांडीत घेऊन बसतात, त्याच्या डोक्यावर हात फिरवतात, त्याला म्हणतात, बाळा गुळ खाणं वाईट आहे, जास्त गुळ खाऊ नये, त्याने तुझं नाक फुटते ना, रक्त येते ना नाकातून, तू नाही खाणार ना आता जास्त गुळ। मुलगा म्हणतो, हो गुरुजी नाही खाणार नाही। ती बाई म्हणते, महाराज हे तुम्ही 8 दिवसापूर्वी त्याला समजावू शकत होते, आज तुम्ही मला पुन्हा कशासाठी बोलवलं? यावर एकनाथ महाराज म्हणतात, बाई मी जर रोज गुळ खातो तर मी तिला कोणत्या तोंडाने सांगू की तू गुळ खाऊ नको? 8 दिवस झाले मी स्वतः गुळ खाणं बंद केलंय, त्याला आज सांगतो। सारांश काय तर सत्पुरुष जे बोलतात ते करतात, म्हणून लोक त्यांना बंधन करतात, त्यांचे पाय धरतात पुन्हा पुन्हा, असं म्हटलेलंच आहे। बोले जैसा चाले तयाची बंदावी पावले। उगीच लोक संतान मागे थोडी असतात। आमचं म्हणजे कसं असतं, लोका सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण। महाराज म्हणतात असं कसं चालेल? तुम्ही जे पण काही साधन करता आहे ते तुमच्या कडे पाहून वाटायला पाहिजे की तुम्ही ते साधन करता, तुम्ही नामधारक आहात, नाम साधक आहात। खरंच हे खूप आवश्यक आहे। आपण चांगलं श्रवण केल्यानंतर, चांगलं वाचल्यानंतर, त्याच्यावर चिंतन मनन केल्यानंतर ते आम्ही आत्मसात कसं करू शकू
त्याच्यावर आम्ही कृती कशी करू शकू याचा विचार सतत आमच्या डोक्यात पाहिजे. नुसता विचार नाही तर त्यावर कृती आम्ही करत राहायला पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. एक दुसरा दृष्टांत देतो. एक ड्रायफ्रुट्सचं दुकान असते. एक माणूस या दुकानातून काजू, किसमिस, बदाम, अक्रोड हे सगळं घेतो आणि आपल्या घरी जायला निघतो. मध्येच रस्त्यात त्याच्या डोक्यात येते की ज्या दुकानातून हे मी सगळं घेतलेलं आहे तो दुकानदार तर असा सूत कापून राहिला, तो तर अगदीच किडकिड्या आहे, रोडका. परत येतो दुकानात, म्हणतो हे सगळं मला परत करायचं आहे. तो दुकान मालक म्हणतो अहो काय झालं? काही नाही, म्हणतो मला हे परत करायचं आहे. तात्पर्य काय की तुम्ही जर ड्रायफ्रुट्सचं दुकान चालवता तर तसे हट्टेकट्टे तुम्ही दिसायला पाहिजे. तसंच तुम्ही जर नाम घेता तर ते तुमच्याकडे पाहून लक्षात यायला पाहिजे, ते तुमच्यामधून दिसायला पाहिजे की तुम्ही नामधारक आहात, महाराजांचे श्रेष्ठ भक्त आहात. श्री म्हणतात आहे की चांगलं अंगीकारलं तरच त्याचा उपयोग आहे. तेव्हा चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. चांगलं जे पण काही आहे ते आपण स्वीकारावं, आपल्यामध्ये ते कसं येईल याचा विचार करावा. खरंच आहे, आचरणात जर आम्ही घेतलं नाही तर आम्ही कितीही साधन केलं तरी त्याचा तेवढासा उपयोग होणार नाही. पुन्हा तेच म्हणावंसं वाटते, घरामध्ये ड्रायफ्रुट्सचे पोतेच्या पोते भरलेले आहेत, परंतु ते खाऊन पचवून जोवर हाडामासामध्ये मिसळत नाही तोवर त्याचा काहीच उपयोग नाही. त्याचप्रमाणे आम्ही जे नामसाधन करतो, जी साधना करतो ती आमच्या हाडामासामध्ये भिनायला पाहिजे, तेव्हाच ती उपयोगाची आहे, असा श्री आम्हाला इथे उपदेश करतात. सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय. नाम योगी दत्ता भैया महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.